पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यामध्ये असणाऱ्या भुगाव आणि बुकुम या दोन गावांना जो पाणी पुरवठा केला जातो त्या पाणी पुरवठा करणाऱ्या या तलावाच्या ठिकाणी आपण आहोत। या तलावाचं वैशिष्ट्य आणि या तलावासाठी चाललेली कामगिरी याबाबत इथं आपल्या या गावचे ग्रामस्थ काय म्हणतात बघू। सर, आपलं नाव आधी सांगा। माऊली सातपुते। अच्छा, बोला, तुम्हाला याच्याबद्दल काय सांगू वाटतं? आता काय गेलंय आपल्या नाम फाउंडेशननी आता आपल्याला जवळजवळ नाम फाउंडेशन मध्ये नाना पाटेकर 2.5 महिने झाले। राम नदीचं आता पूर्ण काम झालंय। तिथून पोकल्यान आपण छत्रपती शिवाजी महाराज जलाशयामध्ये आणलेलं आहे काल बसून। तर आता ते उकरायला चालू केलेलं आहे। मागच्या वर्षी जवळजवळ आपण 57.5 लाखाचं काम केलं। नाम फाउंडेशनचं सहकार्य होते, एक बिल्डर होते, काही सहकार्यांनी लोकांनी ग्रामस्थांनी मदत केली, काही बिल्डर लॉबींनी मदत केली। त्याच्या यांनी 57.5 लाखाचं काम झालं। ह्यावेळेस परत आलेलं आहे। आता काम करायचं आपल्याला 2, 3, 4 वर्ष चालणार आहे काम। तर ह्या वेळेस कुणी आलं ह्या वर्षी आलेलं आहे तर सहकार्य सगळ्यांनी करावं ही नम्र विनंती करतो। भुगाव ग्रामस्थ असन, बुकुम ग्रामस्थ असन तर सगळ्यांनी याची जेवढा हातभार लावता येईल तेवढं लावावं ही नम्र विनंती आहे। बघा, सरांच्या बोलण्यामधून असं आलेलं आहे, भुगाव आणि बुकुम या दोन गावाला पाणी पुरवठा होतो। या गावाचं वैशिष्ट्य आहे की ही शासनाचा पैसा कुठलाच वापरला जात नाहीये आणि हे लोकवर्गणीतून हे सगळ्या समस्या सोडवत असतात हे लोक। आणि आता या तलावामध्ये जो गाळ आहे तो गाळ काढणं गरजेचं आहे म्हणून त्यांनी प्रयत्न केले। मागच्या वेळेला किती डंपर तुम्ही गाळ काढला? 5300 गाड्या निघलेल्या आहेत। कोणती गाडी? हायवा 5300 हायवा हा यातला गाळ काढलेला आहे। त्यामुळं तेवढा पाणीसाठा या वर्षी यामध्ये जास्त प्रमाणात शिल्लक राहिला, अन्यथा यावेळेला पाणी पुरवठा कमी पडला असता। पण सध्याची स्थिती सुमारे आता जो पाणी साठा आहे तो सुमारे 40 फूट उंचीचा अजून शिल्लक आहे। म्हणजे या ग्रामस्थांनी घेतलेला निर्णय अतिशय चांगला आहे। असाच निर्णय या महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या तलावाच्या बाबतीत महाराष्ट्र शासनानं घ्यावा। अगर त्या भागाच्या लोकल लोकांनी एकत्रित येऊन त्याच्या आपल्या त्या धरण साठ्यामध्ये किंवा पाणी साठ्यामधला गाळ काढावा असे मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून सांगतो। आपणच आपल्यासाठी राबलं पाहिजे। शासनावर विसंबून न राहता काम कसं करावं ते या भुगाव आणि बुकुम या गावाच्या लोकांच्याकडून शिकण्यासारखं आहे। धन्यवाद।